आता हे जे तुम्हाला व्हाईट दिसत आहेत ना, हे सगळे फ्लावर्स दिसत आहेत इथे, सगळे फ्लावर्स लागलेत आजूबाजूला ना. बऱ्यापैकी तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, तर आपल्या ह्या भागामध्ये बऱ्यापैकी ह्या वेळेस ना, ह्या सीझनमध्ये गवार आणि कपाशी ह्या दोनच पिकांची लागवड खूप जास्त केली जाते. कशा प्रकारे एक लाईनीमध्ये कपाशी लावलेली बघा गाईस. 4 8 7 6 हा 16 हो 6 नंतर 16. बघा अमित आपल्याला व्हिडिओ लावलेला आहे, टीव्ही वरती बघतोय बघा आपले ब्लॉग्स. जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज आपण आज आलो आहोत शेतामध्ये. बघूयात आपण आज पाहणार आहोत आपण आपल्या आजूबाजूचे जेवढे पण शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी ना कापूस आणि गवार लागवड केलेली आहे. तर बऱ्यापैकी गवार जी लागवड केलेली ना ती आता फुटायला सुरुवात झालेली आहे. या साईडला बघा तुम्ही बघू शकता. ए काय चालू आहे तुमचं? आपण कायसाठी आलो? हा हे बघा काही इथं मस्ती करायला लागलेत. या साईडला ना बघा आता तुम्ही बऱ्यापैकी ना तुम्हाला या साईडला पूर्ण गवार दिसेल. बघा इकडं ना मोहन मामान त्यांची गवार आहे खालची, आणि आपण ज्या शेतामध्ये उभं आहेत ही आपण लावलेली गवार आहे. म्हणजे कांते मामान त्यांच्या शेत आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आपण ही गवार लावलेली. आणि वरती पण तिकडं पूर्ण जे आजूबाजूला जेवढे पण शेतकरी आहेत ना त्यांनी कोणी गवार लावली आणि गवार लागायला सुरुवात झाली का आपण आज पाहणार आहोत गाईस. इथं बघूयात आपण आता थोडा फिरूयात, तिथं लागली आहे का नाही गवार. सो बघूयात आपण आता गवार लागले आहेत का नाही चेक करूयात. कुठं? हां हे बघा गाईज या साईडला बघा फ्लावर्स, बघा फ्लावर्स यायला सुरुवात झाली आहे. मस्तपैकी आता थोड्या दिवसात 4-5 दिवसात गवार लागेलच. बघा इथं पूर्ण वरती जाऊयात आपण. ह्या साईडला तर काही दिसत नाही जास्त गवार लागलेली. वरच्या साईडला जाऊ आपण, तिकडं बघूयात आता. हे चाल तिकडे जाऊत ना. सो चला काहीच आपण इकडे वरच्या वावरात जाऊ. आपल्या हे आपलं शेत आहे बघा, याच्या साईडला आहे बघा. त्यांच्या वावला जा, विष्णू नानाच्या वावला आहे का त्यांच्या बिवारात गावात येतात ना. चला काहीच आपण आता ओमचंद शेतात जाऊ. इकडे बघा त्यांचं ओमचंद ना, विष्णू नानाच्या. विष्णू मान त्यांचं, मग त्यांचंच वावर आहे ना. ओमचं म्हणजेच विष्णू मान त्यांचंच ना. काय त्याला 2 भाग हा का. चला काहीच आपण आता ओम त्यांच्या वावरात जाऊ. त्यांची पण गवार लागली बघा इथं. बघूयात त्यांचे. बापरे बरीच मोठी झाली ना हे गवार. ह्या गवारपेक्षा मोठी आहे गाईस तिकडं. हा गवार या साईडला बघूया. चला बरं आपण. लय दाट बी येणार रे. हे बघा गाईस, हे ओम आणि त्यांचं वावर आहे. गवार लागली बरं का इकडे या साईडला गाईस. हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतोय बघा, गवार लागून पण गेलेली आहे बघा इथं. त्यांच्या वावलात बापरे गवार लागून गेले ओमा. हा पार्टी डायरेक्ट मग. हे बघा गाईस किती छान दिसतंय. हा बऱ्यापैकी ना ह्या साईडला ना गवार लागून गेली गाईस. हे बघा कपाशी नाही रे, गवार नाही रे. सो बघा काहीच मस्तपैकी ना इथं लागून गेलेली गवार. बरंच पूर्ण हे तुकडं लागलेलं आहे पूर्ण आजूबाजूला ना. बऱ्यापैकी तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना तर आपल्या ह्या भागामध्ये बऱ्यापैकी ह्या वेळेस ना ह्या सीझनमध्ये गवार आणि कपाशी ह्या दोनच पिकांची लागवड खूप जास्त केली जाते. सो आता आपण गवार बघणार आहोत. कपास तर आत्ताच जस्ट लागवड केलेली आहे, सो त्याच्यामुळे अजून काय आलेलं नाही कपास. साईडला बघा तुम्ही इकडं ना पूर्ण फ्लावर्स लागलेले आहेत बघा तुम्ही. हे बघा पूर्ण जेवढे पण आहे तुम्हाला व्हाईट दिसत आहेत ना, हे सगळे फ्लावर्स आहेत बघा इकडं. हे बघा ह्या साईडला किती छान दिसत आहेत ना, पूर्ण हिरवगार. आणि ते पूर्ण आजूबाजूला पूर्ण काळी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये जे गवार लावली ना त्याच्यामध्ये पूर्ण हिरवगार दिसतंय. आता हे जे तुम्हाला व्हाईट दिसत आहेत ना हे सगळे फ्लावर्स दिसत आहेत इथे. सगळे फ्लावर्स लागलेत या साईडला बघा. हे काय करताय ते हेडे बैल काय करू राहिला लाडू. हे बघा काहीच माती खेळतो इथं. काय करत आहे हो. कुणाला हो मला देशील का तो घासीन? हा नाही रे, मी जेवण करून आलो आताच. तू खाय ना. हा बरं खाय तू. हे बघा काहीच काय मातीचा लाडू बनवतोय, खरं नाही याचं. चला जाऊयात आपण आता पुढे. चला चला काहीच आपण आता तिकडे जाऊयात. आम्ही तर त्यांच्या शेतामध्ये जाऊ आपण आता. तिकडं बऱ्यापैकी ना चांगली गवार लागलेली आहे आजीच्या वावरामध्ये. सो आपण आता तिकडे जाऊयात.
हे बघा इकडं चिंचचे जे वावर आहे ना आपलं तिथं कपास लावलेले आहे ती का आलेलं ते नाही कपास. चला जाऊयात आपण आता तिकडं मस्तपैकी अजिंठ्यांच्या शेतामध्ये. इथं ओलं आहे रे अक्क पाणी भरलेलं ना काहीच येतं ना ओलं आहे पूर्ण पाय फसतायत चालय अख्खं इकडं तिकडं हे होईल ना इथं पूर्ण पाणी भरलेलं आहे गाईचे बघा शेतकरी सगळं ओलं आहे बघा हे बघा हे पूर्ण जमीन ओली आहे का आत्ताच पाणी भरलेलं असेल ना सो त्याच्यामुळे पूर्ण ओलं आहे व्यवस्थित सांभाळून चालावं लागेल. चला जाऊयात आपण आता त्या साईडला आहे अजिंठ्यांचं शेत जाऊयात आपण आता मस्तपैकी तिकडं अजिंठ्यांचं शेतामध्ये गावात लावले ना ती बघूयात आपण. हे बघा ही येडे बैल कसं फिरतायत नुसते मस्त एकदम छान वातावरण आहे सायंकाळचं फिरायला आलो होतो मस्त शेतामध्ये. हे बघा ह्या साईडला कपाशी काहीच कापूस इकडं उगला पण आहे बघा कपाशी मस्तपैकी दिसतंय बघा इकडं तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे एक लाईनीमध्ये कपाशी लावलेली आहे बघा काहीच. आपल्याकडं मस्तपैकी लाईन पाडूनच कपाशी लावली जाते ठिबक लावत नाही जास्तीत जास्त डायरेक्ट लाईनमध्येच पूर्ण कपाशी लावली जाते बघा इथं. काय वन वे लावेल नाही दोरीने नाही लावेल ना दोरीने लावलेली नाही गाईची डाय वन वे लावलेली आहे म्हणजे एक एक दीड बिल्लासाच्या अंतरावरती लावण्यात आलेली आहे. चला आता जाऊयात आपण. हे बघा इथं पण लावलेली आहे गवार पण ही छोटी गवार आहे आणि त्या साईडला जी आहे ना ती अजिंठ्यांची गवार आहे बऱ्याच दिवस झाले तिला लावलेली आहे तिला ऑलरेडी तोडलेली पण आहे आणि बघूयात आपण आता त्या ठिकाणी पण बऱ्यापैकी गवार असेल जाऊयात आपण आता तिकडे. हे अजिंठ्यांच्या गवार आहेत इथं ना गवार लागून गेलेली बघा कशा प्रकारे बघा किती मोठी गवार लागलेली हे बघा ह्या साईडला बघा ह्या झाडाला किती गवार आहे बऱ्यापैकी सगळ्याच झाडांना गवार लागली. हे बघा हा बघतो इथं हे बघा या साईडला तोडेल नाही ना अजून किती गवार आहेत मोज बन 1 3 4 8 7 6 हा 16 हो 6 नंतर 16 काय खरं नाही गेला तू काय नाही 6 जाय तू आता ह्याला किती 11 आणि त्याला त्या झाडाला मोज बरं ह्या बाजूच्या हा मी किती त्या मोजा बरं नीट मोजा 1 3 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बरं बघा काहीच बऱ्यापैकी बरेच गवार लागले या साईडला पण बघा हे बघा इकडं पण लागले आहेत पूर्ण गवार लागून गेलेली आहे काही इकडं. तुम्हाला बोललो होतो अजिंठ्यांच्या शेतामध्ये ना बऱ्यापैकी गवार लागलेली असेल असं सांगितलं होतं तुम्हाला. आणि बाकीचे ज्या गवार आहेत आपल्या त्या आत्ता लागायला सुरुवात होते म्हणजे फ्लावर्स आलेत त्यांना बारीक बारीक गवार पण लागायला सुरुवात झाली म्हणजे अजून 5-7 दिवसामध्ये बऱ्यापैकी गवार काढायला सुरुवात होईलच. सो मस्तपैकी जाऊयात आपण आता त्या साईडला थोडं फिरूयात. हे पडून जाईल बरं का ते झाड आपण पडू पण ते झाड नाही पडावं. हा तू पडू शकतो झाड नाही पडणार. हे बघा काहीच काय मस्ती करताय. चला जाऊयात आपण आता काहीच चला जाऊ तिकडं आपण चला निघा चला. एवढे भाज्या आहेत. ताटा आहे. काय ता ताचा. टाचा याला शिकाव गो थोडं रे तू काही कर नाही मामाच्या येताना. हा रोहिदास मामाने हे बघा इथं पण कपास लावलेली रोहिदास मामान त्यांनी. चला चला आपण तिकडे जाऊत. चला काही जाऊयात आपण आता त्या साईडला चिंच खाली बसूयात थोडा वेळ मस्तपैकी सायंकाळचं मस्त वातावरण आहे एन्जॉय करूयात आपण थोडा वेळ बसूयात मस्तपैकी. वनवी लावेल त्या का दोन लावेल त्याला हे डायरेक्ट लावले तर अशा वन वे वनवी मग नाही मला सांग याला रे. चला गाईज जाऊ आपण मस्तपैकी तिकडे. सो चला गाईज आता बऱ्यापैकी बराच वेळ बसलो आपण तिथे चिचे खाली आता निघूयातच. बघा हे दोघं इकडे येऊन पण गेलेत पुढं आता निघणारच आहोत आपण थोड्या 1-2 मिनिटामध्ये. हे काय रे काय करू राहिला पडसान ना येते का तुला बाकी पडशी ना हो हो नीट नीट हा कोण तू घसलत बदाण्यापर्यंत तर न्या हालत खराब होऊ नये तुमच्यावाली. सो चला गाईज आपण आता निघूयातच. बराच वेळ झाला आपण मस्त फिरत होतो इथं चिंच खाली बसलो होतो बराच वेळ एन्जॉय केला मस्तपैकी निघूयातच आता.
बघा अमित आपल्याला व्हिडिओ लावलेला आहे टी व्हीवरती बघतोय बघा आपले ब्लॉग्स. आपला हळदीचा जो ब्लॉग आहे ना तो बघतोय बघा गाईज. पवनच्या लग्नात मध्ये जो हळदीचा कार्यक्रम होता ना त्याचा ब्लॉग चालू आहे इथं. बटू मामाच्या घरी गेलो होतो तिथं थोडा वेळ बसलो, चहा वगैरे घेतला. अमितने मस्तपैकी आपला व्हिडिओ लावला होता टी व्हीवरती. इथे बघा थोडं साफसफाई केली असेल, जाळलं इथे मम्मीने त्यांनी. हे बघा मस्तपैकी किती छान दिसते ना. हा काय भगवा कलर दिसतोय पूर्ण आपला. सो चला आता थोडा वेळ मस्तपैकी आराम करूयात आणि नंतर मग जेवणला बसूयात. मम्मीने त्या बघा स्वयंपाक अजून झाला नसेल कारण अजून बराच वेळ बाकी. सो मस्तपैकी थोडा वेळ काय कुणी आणले हां. सो चला गाईज आता थोडा वेळ मस्तपैकी आराम करूयात आणि नंतर मग स्वयंपाक झाला की जेवण करणार आपण. सो चला गाईज स्वयंपाक झालेला आहे आपला. मस्तपैकी खिचडी केलेली आहे आज. आपली आवडतं पदार्थ आहे खिचडी. सो हे बघा ह्या साईडला हे बघा मस्तपैकी खिचडी आणि हिरव्या मिरच्या पण तळलेल्या आहेत गाईज. हे बघा आपलं फेवरेट आहे. चला मम्मीने ते वाढून घेत आहेत. चला गाईज या सर्वांनी जेवणला. चला गाईज मस्तपैकी जेवण झालं आपल्याला आणि आता आराम करूयात आपण. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.